नमस्कार मंडळी. हास्याच्या सरींनी चिंब भिजूया आणि मनामध्ये आनंदाचं बियाणं रुजवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदार. मंडळी, काहीतरी वेगळं करून बघूया हा विचार सुद्धा कधी कधी सगळं बिघडवू शकतो. आज एक दिग्दर्शक असाच एक वेगळा प्रयोग करून पाहणार आहे. बघूया त्याची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सर काय रेडी आहे सर? अरे मग सांग ना. तेच सांगितलं सर. हा हे रेडी आहे ना? रेडी आहे, लाइटिंग सर. मीटिंग झालंय? हो, सर. प्रेम कळलीये काय? हो, हो, हा, सर. चला चला. भोजने मामा, श्याम, सगळं व्यवस्थित? निखिल, सगळं व्यवस्थित आहे ना? भोजने मामा, आज तुम्ही हवालदार नाही आहात, आज तुम्ही इन्स्पेक्टर आहात, लक्षात ठेवा. हा, नका करू, इन्स्पेक्टर आहात. हा, आणि तुम्ही? मी हवालदार आहे हा. सर. मी पहिल्यांदाच असा रोल करतोय सर. नाही तर नेहमी इन्स्पेक्टर, बिल्डर, बाउन्सर असेच रोल करतो. माझ्यासाठी सर हा एकदम असा वेगळा अनुभव आहे बा. माझ्यासाठी तर काहीच्या काही वेगळा अनुभव. निखिल, आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, आपल्याला तेच करायचंय. काय डायलॉग पाठ आहेत का? हो सर, पाठ आहेत. डायलॉग आहेत? काय हरकत नाही, आपल्याला तेच करायचंय. काय ते बघा, काहीतरी टोपी पी घाला, रिफ्लेक्ट होतंय सगळं डोळ्यात माझ्या. हे सिद्धू, जरा हे मेकअप कर जरा. सर 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 काय मला काहीतरी बोलायचं. काय सर, तुम्हाला आठवतंय काय काय? गेले 150 सिनेमे भोजने मामाने हवालदाराचा रोल केलाय. माहिती आहे. होय ना? त्यांच्या चाळीसमोर एक कमान आहे, त्याच्यावर काय लिहिलंय? काय? सिने सम्राट भोजने हवालदार प्रवेशद्वार. हवालदार प्रवेशद्वार लिहिलंय सर. चाळीतल्या माणसानं कळलंय ते हवालदार चांगले करतात. तुम्ही कशाला वेगळ्या वाटेने धावताय? सर, एक्सपेरिमेंट करू नका सर, अंगाशी येईल. गबरे प्रसाद सर, हेच चुकतं या नवीन जनरेशनचं. नवीन जनरेशन? सर, याला सांगा हा यायच्या आधी आम्ही 3 सीझन गाजवून गेलोय. सर, सातत्य आणि निष्ठेचं काय करायचं? बोला बोला सर, तुम्ही बरोबर. माझा असिस्टंट आहेस की नाही? हो, सर. हा, मग नुसत्या सर टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊ नको, नाही, सर. क्रिएटिव्हिटी पण शिक. तुमच्याकडून. तुमच्याकडून शिकतो. माझ्याकडनं शिक. तुमच्याकडून शिकतो. अरे उगाच मला बुलडोजर म्हणत नाहीत रे डिरेक्शनचा. अरे या बेसिक डिरेक्टर्सनी ज्या अशा पारंपरिक चौकट्या बांधून ठेवल्या आहेत ना, त्या तोडतो. आउट ऑफ द बॉक्स विचार कर रे. कसं आहे श्रमेश, काही करायचं नसतं, लोकांना सरप्राईज करायचं असतं. फ्रेम बाय फ्रेम सरप्राईज झाले पाहिजेत लोक. म्हणजे आता बघ, आपले भोजने मामा फक्त हवालदार करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आता आपल्या पिक्चरमध्ये अरे हे तू इन्स्पेक्टर आहेत, सरप्राईज असं होतील. असं होणार, ऑडियन्स असा होणार. काय आहे मुळात, ऍक्टर ना ऍक्टर हा दुधासारखा असतो. मिल्क, दूध आपल्या हातात असतं. त्या दुधाचं ताक करायचं, लोणी, दही, कॉफी टाकायचं, चहा, व्हॉट एव्हर आपल्या हातात आहे. सर सर, पण मला एक प्रश्न सुचलाय. काय? दूध नासलेलं असेल तर काय करायचं? नासलेल्या दुधाचा रसगुल्ला होतो, पनीर होतो, काहीतरी होतं ना. विचार कर जरा. सर, करतो. चल तिकडे फ्रेम बघ. भोजने मामा तयार आहात ना तुम्ही? नका सल्यूट. इन्स्पेक्टर आहात तुम्ही भोजने मामा. रेडी आहे सगळं? काय काय पाया पडतो म्हणजे. अरे नाही नाही नाही, तुम्ही सिनियर आहात. नाही, असं नका करू. खरं सांगू का, म्हणजे मनातलं बोलतो पटकन. आज 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे मी. अच्छा. पण आज तुम्ही माझं प्रमोशन केलं. म्हणजे 20 वर्ष मी हवालदाराची फक्त भूमिका करत होतो, आज तुम्ही मला इन्स्पेक्टर बनवलं. यू डिझर्व इट. सर, काय तुम्ही मला ही नवीन संधी दिली आहे. तुम्ही दिलेला रोल आहे का नाही, कसा चोपतो बघा सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पोझिशन हे नका करू, पोझिशन घ्या. हां सर. हां हां सर, काय हे दूध स्क्रिप्टवर सांडेल असं वाटतंय मला. हवालदार आहे ना, ही भूमिका मी 20 वर्ष सातत्यानं केली आहे. म्हणजे मला कोणी हवालदार बनताना असं बघितलं का मला 1-2 मिनिटं सर मला भरून येतं. कसं करणार आहे हवालदार, कसे असतात हवालदार? असा असतो. असं कशाला असं?
नाही छाती काढून उभं नसतो ना हवालदार. नाही हवालदार आहे का नाही, हवालदार बिचारा असतो एकदम. बिचारा मग कसं आता बघा, आपण रात्रंदिवस आपण बंदोबस्त करतो. सगळे आपल्याला सांगत असतात का बाबा जिकडं जाल तिकडं बंदोबस्त करा. हा. है ना? मग आता ही काठी कशासाठी आहे? मारायला. नाही ना, काठीचा उपयोग मारण्यासाठी नाहीच आहे. मग आता रात्रंदिवस आपण बंदोबस्त केल्यानंतर हा. आपल्याला कंटाळा येतो. मग आपला आणि आपल्या आयुष्याचा भार असा त्या काठीवर टेकवून आपण रिलॅक्स झालं पाहिजे. असं फक्त आहे का नाही, काठी टेकवताना काळजी घ्यायची. कशाची 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 म्हणजे कशाची काळजी म्हणजे अहो, आता काठी टेकवताना तुम्ही रिलॅक्स असं कोणी ड्युटीवर तुम्हाला बघितलं तर त्यांना वाटेल का तुम्ही ड्युटी सोडून आराम करा. मामा 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 काय चाललंय, बोलत काय बसलाय? चला सीन करायचा आपल्याला. नाही नाही सर, म्हणजे कसं आहे, माझी 20 वर्षांची वर्किंग आहे ना, ती हँड ओव्हर करीत होतो. अरे हा, नाही नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही बसा बसा, पोझिशन घ्या. हा सर का चांगलं करा. मला कळतंय का? दूध तापायला लागले आता. गप्प बस रे, गप्प बस ना. ते असिस्टंट डिरेक्टर आहेस ना, त्याच्याकडे लक्ष दे. चला सायलेन्स. सायलेन्स. गप्प बस. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. साहेब मी खरंच सांगतो. अहो, साहेब, मी काय नाही केलं साहेब, ऐका. जैन साहेब, साहेब हाच आहे तो चेन चोर. मामा काय करताय? कट करा जरा. हो, भोजने मग काय करताय? नाही सांगतो मी, बेसिक आहे जरा. एकच मिनिट सर, एकच मिनिट. काय झालं? दादा तुम्ही आता हवालदार आहे ना, मग तुम्ही असं कसा कडक सॅल्यूट मारला? मग कडक सॅल्यूट नाही मारू शकत ना. आता आपण तुम्ही आजच हवालदार झालेत का? शूटिंग आज जरी असलं तरी आपलं हे पोलीस स्टेशन आधीपासून असणार ना. हा, हा, हा. कथेमध्ये जे हो, आहे ते मग, तुम्ही मग. हवालदार आधीपासून हो, असणार. बरोबर. मी इन्स्पेक्टर आधीपासून हा, हा. असणार. म्हणजे आपली मैत्री असणार ना, आपण सवयीचे असणार. त्यामुळे एवढा कडक सलाम कोणाला मारायचा? एखादा DCP आला किंवा मोठा साहेब कोणी आला तर तेव्हा कडक सॅल्यूट मारायचा. हा. आता काय गरज, तुम्हाला दाखवू का मी? दाखवा ना. एकच मिनिट, या इकडे उभे राहा तुम्ही. हं? बघ इकडे, तू काय केलंय? एकांकिका. चांगलं जमेल, ये इकडे. बघ बघ बघ. हा, दाखवा दाखवा. हं. तुला फक्त माझ्याबरोबर यायचं. मॉब मध्ये कसं जातोस तसा. ये. साहेब मी काय नाही केलं साहेब. जैन सर. हाय तसं. हे बात क्या बात आहे भोजने मामा. ह्याचा वापर करू आपण कुठेतरी. एवढंच करायचं सर. श्याम असं लक्षात करू? घे. हा हे असं कर. हा कळ. चल 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 हे घ्या. चल 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 पोझिशन. कडक सॅल्यूट नको. ठीक आहे मामा, तुम्ही इन्स्पेक्टर आहात एवढं लक्षात ठेवा. मी आहे. पोझिशन घ्या, तुम्ही पोझिशन घ्या. आणि श्याम आत नाही, आतून? आत नाही. बरं, हा? बरं. चल चल, तू पण त्याच्याच बरोबर येणार ना. चल. सर तसंच. इथं बसू का मी? नाही 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 नाही, तिकडेच बसा, तिकडेच बसा, नाही. तिकडेच बसा. काही काळजी करू नका, तिकडे बसा. ठीक आहे. चला सायलेंट. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. साहेब मी खरं सांगतो साहेब, मी काय नाही केलं साहेब. मी काय नाही. जैन साहेब. जय. अरे मामा साहेब मामा हाच आहे तो. कट कट. तुम्ही का सल्यूट कर? मला चुकून झालं मी. तुम्ही नका सल्यूट करू. सर सर मग म्हटलं मी इथे बसू का? मी इथं बसल्यामुळे गोंधळतो मी. अहो इथे बरं ठीक आहे, या या. काय कसे उभं राहणार आहात दाखवा. नाही मी इथं बसून राहतो असं. असा हा इथे ठीक आहे. हा चालेल चला. हे परत काय परत जा आतमध्ये. परत करायचंय. फ्रॉम द Sorry. टॉप. काय करताय मामा? नाही. अच्छा फाईल वाच. हा वा 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 वा. चल सायलेन्स. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. साहेब मी खरं सांगतो साहेब, मी काय नाही केलं साहेब. करतो काय साहेब. जैन साहेब. साहेब हाच आहे तो चेन चोर. नाही सर, गेले 2 महिने धुमाकूळ घालून राहिला. काय करताय मामा? काय झालं? पडलात तुम्ही मामी. काय मी असं बसलो ना, हे बंदुकीचं वजन ह्या पायावर होतं त्याच्यामुळे कालांडलो. मी हे काढून ठेवतो. अहो, काय काढताय? तुम्हाला बंदुकीचं वजन पेलवत नाही, तुम्हाला जिल्ह्याचं वजन पेलवणार. तुम्ही इन्स्पेक्टर आहात. तुम्ही नका सल्यूट करू. तुम्ही नका सल्यूट करू. कळतंय का? Sorry, काय होतंय माहितीये का काय सर? काय झालंय? तुम्ही आहे का नाही, अचानक पदभार सोपवल्यामुळं हा गोंधळ होतोय. म्हणजे काय होतंय, तुम्ही जे मुख्य आहेत ना त्यांना उप बनवलंय, जे उप आहेत का नाही त्यांना मुख्य बनवलंय, म्हणून गोंधळ. चला ए, आज जा. सॉरी इथे बसताय. होय. मी ऐकलं होतं सर, राऊत सर डेंजरच आहेत, ऐकलं होतं मी. चला सीन करा. सायलेन्स.
रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. साहेब मी खरं सांगतो अटका नका करू. साहेब, मी काय नाही केलं साहेब नका मारू मी काय नाही जैन केलं साहेब साहेब हाच येतो चेन चोर. नाही साहेब मी गेले 2 महिने धुमाकूळ घालून राहिला. मी हिरोईनची चेन चोर तो. अरे बोल. नाही साहेब बोल. मी का तोंडात काय तांबाखूचा डुच्चा भरेल का तो? अहो काय झालं भोजने? काय झालं आता? काय झालं मला आता सांगा. आता बघा, मी मागाशी म्हणलं ना, हे तुम्ही बिचार हवालदार आहेत ना. अहो मग? मग तुम्ही एवढं कशाला ओरडून बोला त्याच्यावर त्याला मूक भाषेत समजवा ना. त्याला फक्त माझ्यासमोर घेऊन या आणि त्याला सांगा की हे बघ हे साहेब आहेत. मग मी म्हणेन काय रे तुम्ही फक्त आनंद त्याला सोडा. भोजने तुम्ही त्यांना डायलॉग डिलिव्हरी का सांगताय? ओ दादा मला एवढं नका शिकवू ना. हे बघा मी पण 20-25 सिनेमे केलेले आहेत मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंडस्ट्रीत मला आहे ना डिरेक्टरचा आर्टिस्ट म्हणून ओळखतात. मलेरिया. कशात? मलेरिया? म्हणजे सर आता तुम्ही समोर आहात म्हणून सांगतो, तुमची बोली आहे का नाही एक सूर्य आहे. एक सूर्य. एक सूर्य त्याच्यामुळे हवालदार खरा वाटत नाही. हे बघा काय खरं खोटं वाटायचे असेल ना त्यांना वाटेल. तुम्ही तुमचं वाटणं बंद करून टाका. राजपूत ते थांब काय? थांब, मामा मी आहे की नाही डिरेक्टर? डिरेक्टर कोण आहे? मी आहे ना. मग मी सांगतो ना त्यांना, तुम्ही नका सांगू. पोझिशन घ्या तुम्ही. पोझिशन घ्या. हां ओके. अरे नीट कर ना बाबा राजपूत, नीट कर ना. अदबीनी कर ना जरा. अरे सर नीटच करतोय ना मी. गेले 500 एपिसोड हेच तर करतोय मी. आता काय जीव देऊ? सर ते जीव म्हणाले. काय म्हणाले? जीव. ऐकलं ना मी. मला पण का नाही, हे ठीक आहे, शोभेची वस्तू आहे ही. सर नंतर डबिंगला प्रॉब्लेम. गप्प बस. डबिंगला काय माझ्याशी बोलतोय तो? जीव नको देऊस बाबा तू. श्याम जीव नको हो देऊस. सर. चला सीन सुरू करा यार. असं कर. चल रे. ऍक्शन. चल रे. साहेब मी काहीच नाही केलं काय साहेब खरं केलं? सांगतो. चल. साहेब मारू नका साहेब मी काय जैन नाही साहेब साहेब, मी काय नाही केलं साहेब. हिरोईनची चेन चोरतो. नाही साहेब बोल लवकर बोल. मरीना तुला असा. साहेब हाच येतो. हाय का तो? हो. मी बघतो त्याला. इकडे साहेब इकडे ये. इकडे ये. कबूल कर. काय केलंस तू? एकांकिका इकडे तुला कशाला आणलं? चोरी केली. केले ना, पटकन गुन्हा कबूल कर. हे बघ तुला म्हणून सांगतो, हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, एवढा मारतील तुला, एवढा मारतील का तुझे उठण्याचे बसण्याचे वांदे करतील. कळलं तुला? हां लगेच कबूल करून टाक. हां आणि एवढा कशाने खंगला रे बाबा? हां? चहा पिणार आहे? कांदा भजी पण आले, आणू? साहेब यांना चहा आणतो, तुम्हाला कांदा भजी आणू? कोण आहेस तू? अरे काय करताय भुजने? सर कट करा सर. अरे झालाय कट मगाशीच. सर 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 अरे यार भुजने नका ना असं करू. सॉरी सर सॉरी. भुजने तुम्ही इन्स्पेक्टरचे डायलॉग घ्या ना. मी इन्स्पेक्टर डायलॉग पाठ नाही केले. मी सवयीनं हवालदाराची पाठ केले. काय आहे इन्स्पेक्टरचे डायलॉग? हसतोयस तू? डायलॉग सांग. बसा. फील घेऊन सांगतो. अच्छा म्हणजे तूच आहेस तो कांदेवाडीत धुमाकूळ घालणारा चेन स्नॅचर. म्हणजे हा. आता सापडलास. आता असा बोलता पोपट लावतो ना तुला की कसा मिठू मिठू बोलशील बघ. गेले 2 महिने गेले माझे 4 महिने झाले. इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. अच्छा तू चेन स्मोकर. नाही मी त्याच्या पुढे आलो. चेन स्नॅचर. चेन स्नॅचर. पुढची 2 वाक्य अशी आहेत. अजून 2 आहेत. हा गेले 2 महिने तू पोलीस स्टेशनला नाचवलंस. आता तुझी मस्ती अशी उतरवतो ना मी की नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर भोजने म्हणून. इन्स्पेक्टर. झाली रे झाली. आता तुझी पिवळी झाली. ऍडिशन कशाला? काय ती वाक्य ते बोलत नाहीयेत. घे ऍडिशन. हे आणि हे करू नका. सर सर हे चांगलं वाटतंय मला. सकाळी दाढी करताना सुचलं. हे तुला सुचलंय, हे नवीन आहे. चल तिकडे. होईल भोजने? कराल तुम्ही? नाही हा करायला करू शकतो सर. हा, आता कमी चल. वेळ आहे ना. हा, मग? वेळ कमी आहे. मी काय म्हणत होतो की माझे इन्स्पेक्टरचे डायलॉग आहेत ना, ते ह्यांना बोलायला द्या. हां मी फक्त इन्स्पेक्टरचे एक्सप्रेशन दाखवतो आणि त्याला घाबरवतो. एक्सप्रेशन दाखव. हां काय एक्सप्रेशननी काय तुम्ही इन्स्पेक्टर दाखवणार आहेत? दाखवा. ओहो. हे असं
एकदा हां हे हे हा हे एकदा झालं अच्छा. वेगळं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता ना. दुसरं आहे ए! आ! हे दुसरं आहे. तर काय करताय भोजने? अहो तुम्ही हवालदार आहात ना, इन्स्पेक्टरची वाक्य का बोलाल तुम्ही? मी 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 कळलंय मला, मी चुकलोय, मला कळलंय. सर पुन्हा एकदा ओळख करून देतो. इन्स्पेक्टर हवालदार. सर सायलेन्स. सर सर हा भोजने, आपण सस्पेन्स ठेवायचं का? अजून हां एक म्हणजे काय करूया आपण इकडे या, तुम्हाला आधी तुम्हाला सांगतो सर. आता मी इन्स्पेक्टर आहे. हां. हं? पण हे आपण सांगायचं नाही की आपण मी इन्स्पेक्टर आहे. मी इन्स्पेक्टर आहे पण मी हवालदाराचे कपडे घालणार आहे. हां मग नाही म्हणजे सस्पेंड ठेवायचं ना आपल्याला, सस्पेंड ठेवायचं. हां. हां मी इन्स्पेक्टर आहे आता, पण मी हवालदाराचे कपडे घालणार म्हणजे मी हवालदार आहे. हां आणि हे हवालदार जे आहेत ते इन्स्पेक्टरचे कपडे घालतील, पण ते हवालदार नाही आहेत कारण त्यांनी इन्स्पेक्टरचे कपडे घातले आहेत. मग ते हवालदार हे तुम्ही कोण आहे? हवालदार आहे ना. नाही आता तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घातले ना, तुम्ही इन्स्पेक्टर आहे, मग तुम्ही इन्स्पेक्टरचे वाक्य बोलायचं काय सगळं नीट आहे ना. मग हवालदाराचे कपडे घातलेला इन्स्पेक्टर बोलणार आहे सगळं नीट आहे सर. मी कळ तुम्हाला सर, आता मी इन्स्पेक्टर आहे पण हवालदारचे कपडे घातल्यावर कळणारच नाही की मी इन्स्पेक्टर आहे आणि हे हवालदार आहे. काय 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 बोलताय काय तुम्ही भोजने? सोपं आहे सर. काय सोपं आहे? मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदारचे कपडे घातले का नाही, मग मी हवालदार वाटेन आणि तुम्ही हवालदार आहेत पण तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घालायचे म्हणून तुम्ही इन्स्पेक्टर वाटणार आहे पण तुम्ही हवालदार भोजने, त्यापेक्षा तुम्ही वाक्य पाठ करा ना इन्स्पेक्टरची. नाही ना होत सर. म्हणून तर 150 सिनेमांमध्ये मी 150 वेळा हवालदारच केला सर. मी बोललो होतो हे दूध फाटेल. एक काम करा तुम्ही, काय सर? कपडे बदला आणि घरी जा. पॅकअप. बॅकअप पण सीन राहिला ना. नाही राहू दे तुमचं पॅकअप. सर सस्पेन्स. त्यांना कशा घरी पाठवताय? तुम्हीच बोललात ना आर्टिस्ट हा दुधासारखा असतो, त्याचा दही करायचं की तूप करायचं ते आपल्या हातात असतं. मग आता तुम्ही स्वतःहून किटलीभर दूध सांडताय कशाला? वापरा त्याला. विजन आहे ना तुमच्याकडे. डिरेक्टरचं एक विजन असतं, ते कधी कधी बदलावंही लागतं. सगळं नव्याने करतोय की नाही आपण? हो सर. हा सीनही नव्याने करूया. करूया सर 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 एक बोलायचं होतं. तुलाही बोलायचंय. सर आता सगळं नव्याने करतायत तर मला एक संधी द्या ना, कारण माझ्या एरियात सगळे मला चिकना म्हणतात. तर मी करू का हवालदार? सर एकदम नावाप्रमाणे स्मूथ करेन. अख्खी दूध डेअरी बंद करूया आता सर. वा बॉयज, मस्त परफॉर्म केलं. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, दुधाची मलाई बर्फी झाली ना बा. फार मजा आली. ओंकार, तुझ्या सॅल्यूट मध्ये जो एक ब्रेक डान्स होता तो मला भयंकर आवडला. श्यामदादा, तो तुम्ही कॅरी केलात तोही फार आवडला मला. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायला मी कधीपासून आतुर आहे. तुम्ही बाल्ड अँड ब्युटिफुल दिसताय. श्रमेश, फार मस्त. म्हणजे तुझा परफॉर्मन्स अजून का नाही आहे असं फिलिंग मला आलं. इतकं छान तू परफॉर्म केलंस. भोजने, फारच छान. मला ही कॉन्सेप्टच आवडली की बिचारा एक माणूस आहे जो 15 वर्ष हवालदार करतो, त्याला इन्स्पेक्टरचा रोल मिळाला. ही कॉन्सेप्टच खूप धमाकेदार आहे. मस्त परफॉर्मन्स, मलाई बर्फी सारखा. ये बात.